आणि यानंतर रायगडाला वेढा पडला जुल्फिकार खानाचा, इतिकाद खानाचा. मग काय करावं हा मोठा प्रश्न राजकुटुंबासमोर तयार झाला. त्यावेळी येसुबाई साहेब उभ्या राहिल्या आणि येसुबाई साहेब बोलत्या झाल्या की आता राजाराम महाराज आपण जिंजीस जाणे. आणि राजाराम महाराज 5 एप्रिल 1689 रोजी या रायगडाहून अर्थात स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीवरून निघाले आणि वाघ दरवाजा मार्गे ते खाली उतरले. आणि अखंड परिश्रम पार करत करत अखेर 2 नोव्हेंबर 1689 छत्रपती राजाराम महाराज या जिंजीच्या ठिकाणी आले. मित्रांनो, आपण आज त्याच ठिकाणी आहोत. हे किल्ला अर्थात जिंजी, किल्ले जिंजी स्वराज्याची तिसरी राजधानी. आपल्या मागं तुम्ही पाहत आहात हा राजगिरी किल्ला अर्थात छत्रपती राजाराम महाराज याच भागात आले. मित्रांनो, मी ज्या ठिकाणी उभा आहे ना ती जागा म्हणजे राजाराम महाराजांचा हा दरबार हॉल अर्थात इथं महाराजांचा दरबार भरला जायचा. या ठिकाणी राजाराम महाराज बसायचे आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजाराम महाराज या तीनही छत्रपतींची सेवा करणारी मराठा साम्राज्यातली मराठमोळी मंडळी या ठिकाणी बसलेली असायची. ज्यावेळी राजाराम महाराज इथं आले त्यावेळी जुल्फिकार खानाचा वेढा याही ठिकाणाला पडला 2 वर्षानंतर. परंतु तो 2 वर्षांचा मधला कालखंड, या कालखंडात काय घडलं त्या सगळ्या खलबती याच ठिकाणाहून केल्या गेल्या. मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की राजाराम महाराज ज्यावेळी पत्रामध्ये अनेक गोष्टी बाजी सर्जेराव जेध्यांना लिहितात त्यावेळी राजाराम महाराज असं सांगतात की हा अवघा मराठ मुलूक आपला आहे, आपण गनिमास कसे काय भिता, आपण गनिमास भिण्याचे कारण तो काय, गनिम तो आपल्यास घाबरून पळून जातो. असं ज्यावेळी राजाराम महाराज लिहितात ना त्यावेळी राजाराम महाराजांनी म्हटलेले ते पत्रातले शब्द याच सिंहासनावरून म्हटले गेले आहेत. याची शाश्वती मला या ठिकाणी द्यावीशी वाटते. कारण नंतरच्या कालखंडामध्ये दिल्ली जिंकण्याचा मनसुबा सुद्धा राजाराम महाराजांनी इथंच बसून केला. 1698चा कालखंड, जवळजवळ 7 वर्ष मुघलांनी या किल्ल्याला वेढा घातला परंतु त्यांना 7 वर्षात जिंजीचा किल्ला जिंकता आला नाही. राजाराम महाराजांची सुटका त्या किल्ल्यावरून झाली आणि मुघलांनी हा किल्ला जिंकला. परंतु या जागेवरती बसून ज्यावेळी राजाराम महाराजांनी हुकूम सोडले की आता दिल्ली जिंकणे आहे त्यावेळी एक 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 मराठमोळा सरदार दिल्ली जिंकण्यासाठी तयार झाला. मित्रांनो, या सगळ्याची साक्ष देत आजही ही वास्तू आपल्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य भिनवीत तशीच उभी आहे, एवढं मात्र नक्की.